आज आपण स्कॉलरशिपचं काय पाहणार होतं? कालमापन. कालमापनलाच काय म्हणतात? घड्याळ. कालमापनलाच काय म्हणतात? कालमापन. म्हणजे काय रे? काल म्हणजेच काळ, आणि त्याचं मापन करायचं म्हणजे मोजायचं. कशाच्या माध्यमातून मोजतो आपण काल? घड्याळाच्या माध्यमातून. घड्याळातून आपण काळ मोजतो. काळ म्हणजेच वेळ. बरोबर आहे? काल, काल आणि वेळ सगळे समानार्थी शब्द आहेत. तर आता त्याच्यावर आपण डायरेक्ट प्रश्न पाहू. स्वाध्याय क्रमांक 16.1. 3 तास 50 मिनिटे बरोबर किती मिनिटे? ओके, बघा आता एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. बरोबर आहे? एका तासात जर 60 मिनिटं आहे तर आपण मग एकावरून अनेकाची काढू शकतो. कोणती क्रिया करतो एकावरून अनेकाची काढण्यासाठी? मग एका तासात जर 60 मिनिटं तर 3 तासात किती मिनिटं गुणाकार करून काढायचं? 3 शून्य. सावित्री किती मिनिटं आले रे 3 तासाचे? 180 मिनिटं. हे तर 50 मिनिटच येतं. बरोबर का नाही? हे तसेच खाली घ्या 50 मिनिटं. पहा, बेरीज करताना मिनिटाचीच बेरीज होती. तासाची आणि मिनिटाची बेरीज करता येत नाही. आपल्याला एकच समान पाहिजे. मिनिट असलं तर मिनिटच घ्यायचं. तास असलं तासाची तासासोबतच बेरीज करायची. आणि जर वेगवेगळं असलं तर ते रूपांतर करायचं आपण. तासाचं मिनिटात, मिनिटाचं तासात, ते आपल्याला येतं. आता याची काय टाकायची रे? बेरीज. मिनिटाची मिनिटाची. 0 0 8 आणि 5 किती झाले? 13. खचाला एक छोटासा इथं कुठं तरी द्यायचं आहे की नाही? मग त्याच्यानंतर 1 आणि 1 म्हणजे किती मिनिटं झाले रे? 230 मिनिटे. 3 तास 50 मिनिटे म्हणजे 230 मिनिटे. समजलं सगळ्यांना? मिनिटे बरोबर किती तास किती मिनिटे? किती तास किती मिनिटे? किती मिनिटे? बघा आता मिनिट दिले आणि तासात रूपांतर करायचंय आणि उरले कशात? मिनिट तशाचे करायचे. आता एका तासात किती मिनिटं असतात रे? 6. याला कितीने भागावं लागेल? आता इकडे लक्ष द्या. तुम्ही असा भागाकार तर सगळे जण करता. 380 आणि 60. बरोबर आहे का नाही? हा शेवटचा शून्य, हा शेवटचा शून्य. शून्याला शून्य कट करून टाकायचा शेवटी, तर म्हणून कट करता येतं. बरोबर आहे? हा, शून्याला शून्य कट केला. आता 6 आणि 38 ला भागू शकतो आपण. बरोबर आहे? किंवा बरं ठीक आहे, चला अशा पद्धतीने करू पाहू. 6 1 6 7 12 सावित्री 18 24 6 25 6 आता उरली किती रे खाली? 2. बरोबर आहे? वर किती तास किती निघले मग? 6 तास. आणि मिनिट किती रे? 6 तास. आणि मिनिट किती? मिनिट किती? 2 मिनिटं नसतात इथं. हे 2 मिनिटे नाही. 5 जेव्हा आपण तुम्ही काय करणार? 60 60 60 60 बाजूला काढणार आहे. हा, बरोबर आहे का नाही? तेव्हा 60 60 60 60 बाजूला काढताना समजा या 60 नी 30 भरलंय तुम्ही. 6 6 36 0 0 0 असं जेव्हा केलंय तुम्ही, तेव्हा ह्या 380 मधून 360 वजा केले तुम्ही. आणि आता 380 मधून 360 केल्यावरती 20 खाली राहतात. किती खाली राहतात? 20 खाली राहतात. समजलं का? मग हे 20 मिनिट आहे. किती मिनिट आहेत? 20 मिनिट. किती आलं मग? 6 तास 20 मिनिटे. 86 मिनिटे बरोबर 6 20 मिनिट. समजलं का कसं करायचं? थोडा वेळ शून्य आधी बाजूला ठेवायचा, कारण 60चं पण आपल्याला येत नाही. नंतर परत ते घ्यायचं. कळलं? म्हणजे उत्तर चुकत नाही. जेवढी बाकी आली तेवढे मिनिट, आणि जेवढा भागाकार वरती आले. आता तुम्ही म्हणणार मॅडम इथं 60 तास आलं म्हणून. तसं नाही. इथं शून्य घ्यायची गरज नाही. 60 सख 360 असं गुन्हा करायचं. 60 ला 6 ने गुणल्यानंतर 360 करायचं. बरोबर आहे का? परत एकदा समजून सांगते. नीट लक्ष पहा. समजलं नसेल एकदा, बरोबर? एकदा सांगून समजलं नसतं तेवढं चांगलं. आता आणखी चांगलं समजून घ्यायचं, नीट समजून घ्यायचं. पहा प्रश्न काय रे? प्रश्न दुसरा. 380 मिनिटे बरोबर किती तास आणि किती मिनिटं? आता सगळे तर तास भरणार नाही, तर काहीतरी मिनिटं शिल्लक राहणारच येतं. बरोबर आहे का नाही? हा, मग आता 380 ला काय करायचंय आपल्याला? तासामध्ये रूपांतर करताना
60 मिनिटाचा 1 तास असतो. म्हणून यातून 60 असे मिनिटं काढायचे. पण ते कसे काढतो आपण? 60 बाजूला काढायचे म्हणजे काय करतो? भाग. बरोबर, भागाकार. आता पहा 380 ला कितीने भागावं लागेल तुम्हाला? 60. सगळ्यात सोपी पद्धत. 60चा भागच तयार करायचा. सोपा असतो. इकडे लक्ष द्या. 60चा इकडे 0 आहे, याच्यात काहीच बदल होत नाही. 0 आहे तसंच खाली. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 36, 6 7 6 8 6 9 चोपन्न. एवढ्या लांब करायची गरज नाही. इथं 380 आहे, बरोबर आहे. आपण भागाकार करताना काय करतो रे? 60च्या पाड्यात आता 380 पेक्षा लहान संख्या पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का नाही? आणि ती आहे 360. किती नंबरला आहे ती? 1 2 3 4 5 6. 60 सखून 380. 60 सखे 360. बरोबर. यांचा वजाबाकी करून टाका. 0 8तून 6 गेले 2 आणि 0. म्हणजे हे वरचा जो भागाकार आलाय टोटल भागाकार असतो तो तासातला आहे. आणि उरलेली ही बाकी मिनिटाची. हे सोपं आहे का नाही? अगदी सोपं आहे का नाही? पाडा करताना 6चा पाडा इकडे जायचा आणि इकडे 0चा आहे तसं लिहून काढायचा. समजलं? 0 आहे तसं लिहायचं. किती तास आणि किती मिनिटं झाले रे मग? 6 20 मिनिटे. 180 मिनिटे बरोबर 6 मिनिटे. समजलं का सर्वांना? चला प्रश्न तिसरा सांगा. काय? एक जणांनी सांगायचा. 150 150 मिनिटे यासाठी पुढील पैकी पर्यायातलं कोणतं ऑप्शन? काय? आहे. कोणता पर्याय चुकीचा आहे? तर पर्याय सांगा. चुकीचा पर्याय शोधायचा आहे ना तुम्हाला? चुकीचा शोधायचा आहे. सांगा पर्याय. 2 तास. किती? 2 तास. 30 तास. 2 तास 30 मिनिटे. 2.5 तास. 2.5 तास. तास. हा पुढं 2 तास 30 मिनिटे. 2 तास मिनिटे. आपण हे ऑप्शन तिकडे लिहून घेऊ सोडवायला जागा राहते. ओके. हो. 3 नंबरचा ऑप्शन सांगा. 2 तास 30 मिनिटे. 30 मिनिटे. 4 नंबरचा पर्याय. 1 तास 1 तास 50 मिनिटे. आता पहा 150 मिनिटं. पुढील पैकी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. चुकीचा शोधायचा आहे का बरोबर शोधायचा आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला पेपर मध्ये प्रश्न वाचल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन करायची. काय शोधायचंय? चुकीचं शोधायचंय सांगितलं ना. चुकीच्या या शब्दाखाली आधी अंडरलाईन मारून घ्यायची म्हणजे ध्यानात राहतं चुकीचा शोधायचा. नाही तर आपण काय करतो? पहिलं पर्याय बरोबर दिसला का लगेच पहिल्या पर्यायाला गोल करून मोकळं होतो आणि तिथं विचारलेलं असतं चुकीचं. असं व्हायला नको. येत असताना अशा चुका जास्त होतात मुलांमध्ये. त्या चुका करायच्या नाही आपल्याला. बघा 150 मिनिटे. आता तुम्हाला याचं काय करायचं? तासात रूपांतर करून घ्यायचं. पहिली गोष्ट. मग अशीच आपण पाहिलं मिनिटाचं तासात रूपांतर करताना काय करावं लागतं? किती बघायचं? 60. एका तासात 60 मिनिटं येतं म्हणून 60 चे भाग करायचे. उरलेले मिनिटं तसेच ठेवायचे. बरोबर आहे. 60 ने भागताना 60चा पाडा. 60चा पाडा कसा? 6 1 6 6 2 6 चोक 24. इथं काय आहे? 150 येतं. 150. मग लय मोठा पाडा करत बसायचंय का? नाही. आपल्याला एवढा पुरेसा आहे. बरोबर आहे. हो. 150ला आता आपण कितीने वागणार आहे? तर 60 मिनिट. तासाचं सॉरी मिनिटाचं तासात रूपांतर करायचंय म्हणून. आता 60 ने वागताना आपण काय करतो? 60 1 60 60 2 120 60 30 180 होतील का वजा 180 याच्यात? नाही होणार. म्हणून त्याच्या अगोदरचा नंबर 60 2 120 60 2 120. पा यांची वजाबाकी. 0तून 0 गेला 0. पा इकडे लक्ष द्या. 60 2 120 बरोबर. 60 2 120
आता याच्यातून हे काय करायचं, वजा करायचं. शून्यातून शून्य गेला शून्य, पाचातून 2 गेली 3 आणि एकातून 1 गेला. किती मिनिटं राहिले, 30 मिनिटं राहिले. 30 मिनिटं. आणि तास किती, 2. 2 म्हणजे 150 मिनिटं म्हणजे 2 तास. आणि मिनिटं किती, 50 सॉरी 30 मिनिटं आहे, 50 नाही, 30 मिनिटे. 2 तास 30 मिनिटं म्हणजेच 150 मिनिटं. आता आपल्याला काय पाहिजे, पुढं पर्यायामध्ये पुढं याची आणि पर्यायातल्या याची व्हॅल्यू म्हणजे किंमत एकच. आता 2 तास 30 मिनिटं आहे का पुढं, हो इथं 3 नंबरचा ऑप्शन म्हणजे हा तर काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 1 तास 50 मिनिटं होऊ शकते का कोणत्याच परिस्थितीत, नाही नाही होऊ शकत. आपल्याला चुकीचा पर्याय सापडलेला इथं, समजलं का. हो चुकीचा पर्याय हाच आहे, हा चुकीचा आहे म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. मग 4 नंबर हा गोल करणार आहे तुम्ही पेपर मध्ये, बरोबर आहे का नाही. हो पण आता इकडे लक्ष द्या, कधी कधी खाली ऑप्शन असतात अ व ब व क असे ऑप्शन असतात, बरोबर आहे का नाही. हो. मग अशा वेळेस आपल्याला हेच पर्याय पण चेक करायची गरजेचं आहे, हे पर्याय चेक करणं गरजेचं आहे. मग 2.5 तास म्हणजेच किती रे, 2.5 तास म्हणजेच किती, 30 मिनिटं. 2.5 म्हणजे 2 पूर्ण आणि अर्धा, मग 2 तास पूर्ण आणि नंतरचा अर्धा तासात 30 मिनिटं असतात म्हणून 30 मिनिटं. हा पण ऑप्शन बरोबर आहे, समजला हा ऑप्शन सगळ्यांना, समज. त्याच्यानंतरचा ऑप्शन 2.5 तास, हे काय, हे काय 2.5 म्हणजे काय, नीट लक्ष द्या. आता इथं 2.5 म्हणजे तिथे एकच पॉइंट आहे, बरोबर आहे. इथं एक पॉइंट आहे, इथं जर हे काय म्हणजे असे दोन आणि हे असे 2 असते ना पॉइंट आणि मग 5 असतं, तर याचा अर्थ काय होतो रे, 2 तास 5 मिनिटं, बरोबर आहे. 2 तास आणि 5 मिनिटं. पण जेव्हा हा एक वरचा पॉइंट नाहीये तर असं नाही म्हणायचं एक पॉइंट नाही म्हणजे काही नाही, असंच नाही, तसं नसतं. हे 2 आहेत तासामध्ये, हे 2 काय येतं तासामध्ये येतं. पण हे जे 5 आहेत ना, हे 5 हे तुम्हाला असं दाखवतं का 60 पैकी 5 तर 60 पैकी किती, 60 पैकी किती असं दाखवते ते. काय दाखवतंय हा पॉइंट नंतरचा 5, 10 पैकी हे 5 येतं, तर 60 मिनिटापैकी हे किती मिनिटं येतं, कसं काढायचं. 10च्या निम्मे 5 आहेत म्हणून तुम्ही 60च्या निम्मे 30 लगेच केलं इथं, बरोबर आहे, करत जायचं असं. पण जेव्हा असं नाहीये, थोडस वेगळं आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगते करायचं काय नाही. 10 पैकी 5 तर 60 पैकी किती हे काढण्यासाठी त्या 60चा आणि 5चा असा तिरका गुणाकार मांडायचा आणि त्याला कितीने भागायचं, त्या 10ने, यांचा तिरका गुणाकार असा, कळलं. खाली 10ने याला भागायचं, यांचा दोघांचा तिरका वरती मिळाला आणि प्रश्नचिन्ह इकडेच राहिलं, 10 इकडे घेते, शून्याला शून्य कट, खाली 1 राहिला म्हणजे काहीच नाही, 1 असतो प्रत्येकाच्या शहरामध्ये. 6 पंचे 30 म्हणजेच काय 2.5 म्हणजेच काय आलं, 2 तास 30 मिनिटे, बरोबर आहे का नाही रे. 5 हे पुढचा 0.5 म्हणजे 30 मिनिटं येतं, समजलं का. मग 2 तास 30 मिनिटं याचा पण अर्थ होतो. हा पण ऑप्शन बरोबर आहे. मग चुकीचा कोणता आहे, 1 तास 50 मिनिटं, बरोबर. 1 तास 50 मिनिटं हा चुकीचा. समजलं का सर्वांना. पहिल्यांदा काय केलं, 150 मिनिटाचं तासात आणि मिनिटात रूपांतर केलं. कसं केलं, 150 ला 60ने भागलं, कारण एका तासात 60 मिनिटं असतात. 60ने भागल्यानंतर किती तास आणि किती मिनिटं आले, 2 तास 30 मिनिटं आले. 150 मिनिटे बरोबर 2 तास 30 मिनिटे आले. मग आपण पाहिलं 2 तास 30 मिनिटे कुठे आहेत का, आहे इथं 2 तास 30 मिनिटे. मग हा ऑप्शन तर बरोबर आहे. आणि 2.5 तास म्हणजे पण 2 तास 30 मिनिटे, 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा, मग 2 तास आणि 30 मिनिटं, हा ऑप्शन बरोबर आहे. 2.5 तास म्हणजेच काय, हा 5 म्हणजे 10 पैकी 5, तर 60 मिनिटांपैकी किती मिनिटं, तर 60 मिनिटांपैकी किती मिनिटं पाहण्यासाठी आपण काय केलं, याचा तिरका गुणाकार केला, बरोबर आहे का नाही. मग त्याचं उत्तर आलं 6 पंचे 30. मग 6 पंचे 30 आपण मिनिटात घेतले, बरोबर आहे. 2 तास आहेत तसेच, 2 तास 30 मिनिटं याचं पण भेटलं आपल्याला, म्हणून हे 3 ऑप्शन आपले बरोबर येतं. मग चौथा ऑप्शन काय आहे, चुकीचा आहे. मग 4 नंबरला गोल करायचं. समजलं सर्वांना, घ्या लिहून.
चार. हा. हा, सांगा. तास काटा तास काटा 4 4 व व 5 5 मध्ये मध्ये व व मिनिट काटा मिनिट काढा 9 वर आहे 9 वर आहे. तर किती वाजले? तर किती वाजले ना? पहा. तास काटा 4 व 5 मध्ये आहे. आता पटकन हे काढायचं ज्याच्यात सगळे काठी दाखवायची काय आपल्याला गरज नाही. इथं असतं वरती 12, इथं खाली 6, 3 आणि 9 एवढे काठी काढून घ्यायचे. कच्चं काम करताना पेपर मध्ये पण हे करायचंय तुम्हाला. हो. आता पहा 4 आणि 5 दाखवायचे. 3च्या नंतर इथं 4 आणि इथं 5. तास काटा जो छोटा असतो तो 4 व 5 मध्ये आहे. ओके, काढला तास काटा. हो. आणि मिनिट काटा 9 वर आहे. मिनिट काटा कुठे आहे? 9 वरती आहे. आता मग किती वाजले पहा, इकडे लक्ष द्या. आपण काय करतो, प्रत्येक ह्या 2 काट्यांच्या मधलं अंतर किती आहे रे? प्रत्येक 2 ह्या रेषांच्या मधलं अंतर आहे 5 मिनिटाचं. किती आहे? 5 मिनिटाचं. मग आपण कसं 5 म्हणतो? हो. मिनिट काटा ज्या अंकावरती आहे तिथपर्यंत 5चा पाडा म्हणायचा. मिनिट काटा 9 वर आहे, 5 9 45 म्हणजे मिनिटं किती झालेले आहेत? 45 45 मिनिटे झालेले आहेत. बरोबर. हो. पण किती वाजून झाले? तास काट्याकडे पहा. 4च्या पुढे गेला तास काटा. बरोबर आहे. असा फिरतो तास काटा. बरोबर आहे का नाही? हो. 12 पासून 1 2 3 4 असा तास काटा 4 पासून इकडे 5 कडे जाणार आहे. बरोबर आहे का नाही? हो. मग आता 4 वाजून गेले. कुणी 5च्या जवळ काटा आहे म्हणून 5 वाजून 45 मिनिटं लिहायचे नाही. हो. 4 वाजूनच 45 मिनिटं. 4च्या पुढे गेलाय काटा. काटा कुठून फिरतो? 1 2 3 4 असा आलाय. असाच फिरतो नेहमी काटा. पुढे पुढे जातोय. बरोबर आहे. खूप छान काम म्हणून 4 वाजून 45. समजलं का सर्वांना? हो. हे या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक किती आहे रे ह्याचा? 2. 4 वाजून 45 मिनिटं. समजलं सर्वांना? या लिहून. ओके, द्यायचं पुढचा. 4 वाजून 15 मिनिटे 4 वाजून 15 मिनिटे बरोबर या काठी हा. यासाठी काय? पुढील पैकी कोणते विधान योग्य होईल? हा, आता योग्य विधान शोधायचंय. योग्य खाली असे अंडरलाईन करायचे. काय शोधायचंय आपल्याला? योग्य. पुढील पैकी योग्य विधान. पुढील पैकी योग्य विधान म्हणजे पर्यायातलं योग्य विधान शोधायचंय. मग पर्याय सांगा आता मला. 1 नंबरचा पर्याय काय आहे? 4 तास 15 मिनिटे 1 नंबरचा पर्याय 4 तास 15 मिनिटे 15 मिनिटे. 2 नंबरचा 4:15 अक्षरात लिहिले का 4:15? हो. ओके, 4:15 पुढं 3 नंबरचा ऑप्शन आहे का? काय 3 नंबरचा ऑप्शन? 4 आणि 5 तास असं लिहिलंय का? हो. 4 आणि पाव तास पाव तास. ओके, समज पुढं काहीच नाही. तीनच ऑप्शन आहे. तीनच ऑप्शन आहे. ओके, ठीक आहे. 4 वाजून 15 मिनिटं बरोबर काय? 4 तास 15 मिनिटे बरोबर आहे का? हो. 4:15 बरोबर आहे का? हो. 4 आणि पाव तास बरोबर आहे का? हो. सगळंच बरोबर वाटतंय. हा? बरोबर आहे. त्याच्यामध्ये अ ब कड आहे ऑप्शन मध्ये खाली. हे पर्याय नाही तर इथं अ आहे. अ ब आणि हे क. हे असं अ ब आणि क. 4 तास 15 मिनिटे म्हणजे 4 वाजून 15 मिनिटं. 4:15 तास म्हणजेच काय होईल? 4:15 म्हणजेच
15 मिनिटं. कारण पण हे भाग असतो पूर्ण घड्याळाचा, त्यातले हे असे 4 भाग केले घड्याळाचे, त्याचा चतकोर भाग घेतला तर आपण याला काय म्हणतो? सव्वा. बरोबर आहे. अर्धा घेतला तर काय म्हणतो त्याला? असा. अर्धा घेतला तर काय म्हणतो आपण त्याला? साडे. बरोबर. आणि हा पाऊण घेतला असा इकडं, पाऊण घेतला तर काय म्हणतो? पावणे. बरोबर आहे का नाही? म्हणून हे सव्वा बरोबर आहे. 15 मिनिटं झाले ना इथपर्यंत, म्हणून 4:15 पण बरोबर आहे. ऑप्शन योग्य आहे. हा पण योग्य आहे. 4 तास 15 मिनिटे. 4 तास आणि पाव तास. 4 आणि पाव तास का? 4 आणि पाव तास. बरोबर आहे. पाव तासच आहे ना हा. हा पाव काय आहे? तास आहे. मिनिटं वगैरे लिहायची गरज नाही त्याची. हा पाव तास, हा पाव तास, हा पाव तास, हा पाव तास मिळून 1 तास होतो. 4 पाव तास एकत्र केले का 1 तास होतो. बरोबर आहे का नाही? ते पण बरोबर आहे. समजलं का? म्हणजे अ, ब, व, क तिन्ही पर्याय योग्य. म्हणून तिथं पाहायचं पर्याय कुठे आहे? अ, ब, क योग्य, आणि मगच गोल करायचा. पटकन पहिले योग्य आहे ऑप्शन मध्ये म्हणून 1 नंबरचं योग्य आहे म्हणून 1 ला गोल करून मोकळं व्हायचं नाहीये. समजलं का सर्वांना? सोबतच्या प्रश्न लिहायची गरज आहे का? घड्याळ किती मिनिटा नंतर, सोबतच्या घड्याळ किती मिनिटानंतर 5:30 वाजतील. बरोबर 5:30 वाजतील असं विचार. बरोबर 5:30 वाजतील. पहा घड्याळ काढून दिलेलं आहे त्यांनी दिलं. त्याच्यामध्ये त्या घड्याळामध्ये छोटा काटा हा 4 चका आहे. एवढाच घड्याळ काढायचं बरं का पेपर मध्ये, जिथं काढायची गरज पडेल तिथं. पूर्ण घड्याळ काढत बसायचं नाही. 3 नंतर इथं 4 आणि इथं 5 कारण त्यांनी 4 आणि 3च्या इथं काटा दिलेला आहे. बरोबर आहे. छोटा आणि मोठा काटा कुठे आहे? मिनिट काटा 8 वरती. अजून किती मिनिटानंतर काय विचारले त्यांनी? 5:30 वाजतील. आजचे किती वाजलेत रे? आत्ता किती वाजलेत कोण सांगताय? 8 वरची टाइम. मग 5चा पाढा कितपर्यंत म्हणायचं? 8 पर्यंत. 8 पंचे 40 मिनिटं किती झाले? 40 मिनिटं. पण किती वाजून झाले? 3च्या पुढे गेलाय हा काटा. 3च्या पुढे गेलाय तास काटा, म्हणून 3 वाजून 40 मिनिटे. 3 वाजून 40 मिनिटे. 3 वाजून 40 मिनिटे झाले. आणि आता अजून किती मिनिटानंतर 5:30 वाजतील? आता 3 ते 40, 3 वाजून 40 मिनिटं. त्याच्यानंतर 1 तासाने किती वाजणार आहे? तर 3 वाजून 40 मिनिटानंतर 1 तासाने 4 वाजून 40 मिनिटं होतील. बरोबर आहे. हा 1 तास. हा 1 तास. त्याच्यानंतर आता ह्यापासून काय करायचं? 5:30 पर्यंत जायचंय ना आपल्याला. 5:30 म्हणजे किती? 5 वाजून 30 मिनिटे. 5:30 म्हणजेच 5 वाजून 30 मिनिटापर्यंत जायचंय. आता 4 वाजून 40 मिनिटं झाले. आता 10 मिनिटांनी पुढे सरका. 4 वाजून 40 मिनिटं, नंतर 4 वाजून 50 मिनिटं होतील, नंतर 60 होतील, म्हणजे 20 मिनिटं. बरोबर. 20 मिनिटांनी किती वाजतील वेळ? अजून 5 वाजतील. यांच्या दोघात किती मिनिटं? 20 मिनिटे. आणि त्याच्यानंतर 5 पासून 5:30 पर्यंत किती मिनिटं झाले? 5 वाजेपासून 5 वाजून 30 मिनिटापर्यंत किती झाले? 30 मिनिटे. आता हे दोन्ही तर मिनिटात सापडले आपल्याला, पण हे तासात येतं. बरोबर आहे का नाही? हे दोन्ही मिनिटात सापडले, पण हे तासात. मग 1 तासाची मिनिटं किती रे? 60 मिनिटं. हे पण आपण मिनिटात लिहू. त्याच्यावर काट मारायचे. आता मिनिटात घेतलं नाही तर त्याला. मग टोटल किती मिनिटे झाली? 0 0 0 यांची बेरीज करायची ना. 3 आणि 2 5, 5 आणि 6 11. किती मिनिटे झाली? 110.
अजून किती मिनिटानंतर 5:30 वाजतील? 110 मिनिटानंतर. समजलं का? एकदा बघा इथं लक्ष द्या. सोबतच्या घड्याळात किती मिनिटानंतर बरोबर 5:30 वाजतील? घड्याळामध्ये तुम्हाला तास काटा 3 व 4च्या मध्ये दाखवलाय. मिनिट काटा 8 वर आहे. मग आपण किती वाजले हे काढून घेतलं आधी. मिनिट काटा 8 वर आहे. मग किती मिनिटं झाले? 5 8 40. पण किती वाजून झाले? 40 मिनिटं. तर 3च्या पुढे गेलाय तास काटा म्हणून 3 वाजून 40 मिनिटं. 3 वाजून 40 मिनिटं झाले. तर आता 5:30 पर्यंत पोहोचायचंय. मग 3 वाजून 40 मिनिटानंतर 4 वाजून 40 मिनिटापर्यंतचा 1 तास. आता मोजला आपण 1 तास म्हणजे 60 मिनिटं घेतले. त्याच्यानंतर 4 वाजून 40 मिनिटं 5 वाजेपर्यंत 20 मिनिटं. बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यानंतर 5 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत 30 मिनिटं. असं करून एकत्र केलं. याच्यापेक्षा वेगळं काय करता येईल? 3:40 ते 4:40 पर्यंत 1 तास धरला. 4:40 पासून 5:40 पर्यंत परत 1 तास धरायचा. बरोबर आहे का नाही? आणि 10 मिनिटं त्यातून वजा करायचे म्हणजे ते 50 मिनिटं घेता येतील परत. बरोबर आहे का? त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बरोबर आहे. 4 वाजून 40 मिनिटापासून 5 वाजून 40 मिनिटापर्यंत 1 तास घेतला. आणि आपल्याला 5 वाजून 40 मिनिटापर्यंत घ्यायचं नव्हतं. 5 वाजून 30 मिनिटापर्यंत घ्यायचं होतं म्हणून 10 मिनिटं वजा केली. बरोबर आहे ना? असं पण करता येईल पण हे असं चुकत नाही. समजलं? त्या लिहून. अडीच तास प्लस प्लस पाऊण प्लस म्हणजे अधिक पाऊण तास पाऊण तास तास. बरोबर प्रश्नचिन्ह तास. किती तास असं लिहिलंय का पुढं? फक्त तास लिहिलंय. ओके. बरोबर. त्या प्रश्नचिन्हाचा अर्थ किती तास? किती तास? बघा 2.5 तास आणि पाऊण तास. बरोबर. किती तास असा? पर्याय काय काय आहे सांगा? 3:15. 2 नंबरचा ऑप्शन 4:15. 3 नंबरचा 3:30. ऑप्शन 2:15. पहा 2.5 तास म्हणजे 2 तासांना किती मिनिटं? बरोबर. हे सगळ्यांना येतं. 2.5 तास म्हणजे 2 तास आणि 30 मिनिटे. आणि पाऊण तास म्हणजे पाऊण तास येते का कुणाला? पाऊण तास अर्धा तास म्हणजे व्हेरी गुड. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. बरोबर आहे. आता यांचं एकत्र करायची बेरीज करायची. बेरीज करताना मिनिटाची बेरीज मिनिटाखाली तासाची बेरीज तासाखाली. आता इथं तासाची बेरीज नाहीये. चला मिनिटाची करून घेऊ. 0 आणि 5 आणि 4 आणि 3 7. बरोबर. हे झाली मिनिटं. 75 मिनिटं. आणि तास तसेच खाली घेतले पण 2 तास. 2 तास 75 मिनिटं. पण एका तासात 60 मिनिटं असतात. हे 60च्या पुढे गेले. आता याचं काय करायचं आपल्याला? तासात रूपांतर करायचं. यातून किती वजा करायचे रे? यातून किती वजा करायचे? 60. म्हणजे 60 वजा केले म्हणजे ते तासात गेले. ते 60 वजा केल्यावर किती मिनिटं राहिले? 5तून 0 गेले 5. 7तून 6 गेले 1. हे 15 मिनिटे राहिले. आणि हे 60 तासाचा 60 मिनिटाचा 1 तास हा वजा केला यातून म्हणजे इकडे दिला याला. बरोबर आहे. म्हणजे इथं किती तास झाले? 3 तास 15. 3 तास 15 मिनिटे. हे झालं आपलं उत्तर. पण आता याच्यामध्ये डायरेक्ट 3 तास 15 मिनिटे कुठं दिसतंय का? नाही. मग 3 तास 15 मिनिटं म्हणजेच काय रे? 3 तास 15 मिनिटं म्हणजे 3.15. 3 पूर्ण आणि वर चतकुर भाग म्हणून त्याला 3.15 म्हणते. बरोबर आहे का? कळालं सर्वांना? चला घ्या लिहून. 4 तास 40 मिनिटे प्लस 5 तास 55 मिनिटे 55 मिनिटे बरोबर मिनिटे. किती मिनिटे? मिनिटात विचारलंय का फक्त? फक्त मिनिटात विचारलंय ना? पहा इकडे लक्ष द्या.
आता 4 तासात किती मिनिटं आहे कसे काढणार आपण? 4 गुणिले 7 किंवा 7 गुणिले 4 मग 4 शून्य 0 4 आता हे झाले 240 काय रे मिनिटे कशाचे? 4 तासाचे. आणि हे 40 मिनिटं. ते पण इथं मांडून ठेवा, इकडं बाजूला मांडू नंतर. पहा 5 तास आणि 55 मिनिट बरोबर आहे का नाही? 5 तास 55 मिनिटं याचं पण मिनिटात काढून घ्यायचं. इथं 4 तासाचे 240 मिनिटं आणि हे 40 मिनिटं आहे तसे इथं घ्या बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 तासाची मिनिटं काढण्यासाठी 5 गुणिले 60 किंवा 60 गुणिले 5 5 शून्य 5 30 300 मिनिटे बरोबर आहे. 5 तासाची किती मिनिटं? 3 मिनिटे. आणि हे 55 मिनिटं आहे तसे बरोबर. मग हे सगळेच मिनिटं आता एका खाली मांडून घ्यायची. 240 प्लस 300 प्लस हे 40 हे मांडताना एकक एकक दशक दशक एका खाली एक मांडा म्हणजे बेरीज चुकत नाही. आता पुढं 55 आणि आता बेरीज करायची. एककाच्या आधी 5 त्याच्यानंतर 4 अधिक 4 8 8 आणि 5 13 हाताला 1 3 आणि 2 5 आणि 1 म्हणजे किती मिनिटं झाले? 735 मिनिटे. आहे का ऑप्शन मध्ये? पर्यायामध्ये आहे का? नाही. असं कसं विचारलं होतं? अरे तुम्ही मला प्रश्न चुकीचा सांगितला ना रे. इथं किती मिनिटे म्हणले तुम्ही पुढे आहे का तसं प्रश्नामध्ये? आहे का? बरोबर किती फक्त किती विचारलं होतं? मिनिटात काढायची गरज नव्हती इथं. पण आता बरं कळालं का तुम्हाला मिनिटात काढायचं म्हणलं तर? हे मिनिटात काढायचं म्हणलं कळालं समजलं. आता तुम्हाला याची बेरीज पण शिकवते. हे घ्या लिहून. आता आपण जो प्रश्न पाहिला तो 8 नंबरचा. इथं याची आणि याची बेरीज करून आपण मिनिटात काढलं उत्तर. काय केलं? मिनिटात काढलं बरोबर आहे का नाही? मिनिटात रूपांतर केलं आणि मग बेरीज केली. आता खरा हा प्रश्न मिनिटात काढायचं नव्हतं पण मिनिटात पण काढायचं आपण शिकलो त्याच्यातून बरोबर आहे का नाही? आता आपण काय करू? मिनिटाऐवजी याची डायरेक्ट बेरीज करूया. कळलं का? थोडासा वेगळा प्रश्न. फक्त हे मिनिट खोडलं तर काय करावं लागेल पहा. चार तास हा बोलायचं नाही. 4 तास 40 मिनिटे प्लस 5 तास 55 मिनिटे बरोबर किती? यांची बेरीज करायची फक्त आपल्याला. पहा मिनिटाची बेरीज मिनिटामध्ये करायची. 0 अधिक 5 5 4 अधिक 5 9 हे झाले मिनिटे बरोबर. आता इथे हे 95 मिनिटं ठेवून चालणार नाही. त्याच्यातून आपल्याला 60 मिनिटं काढून घ्यायचे वजा करून. 60 मिनिटाचा हा 1 तास करून इथं पाठवून द्यायचा बरोबर आहे का नाही? आणि मग वजा करून जेवढे राहतील हा 60 मिनिटाचा 1 तास करून पुढे पाठवला आपण इथं. हा 1 तास झाला आणि इथं हे 60 मिनिटं याच्यातून वजा केले इकडे पाठवल्या. मग खाली किती मिनिटं राहिले? 5तून 0 गेले 5 9तून 6 गेले 3 हे राहिले 35 मिनिट. ओके हे राहिले 35 मिनिटं. आणि हे तास किती झालेले? 5 आणि 4 10 तास आणि 35 मिनिटे. कसं आलंय तुमचं समजलं सर्वांना? 10 तास आणि 35 मिनिटे समजलं सर्वांना? आता पहा मी प्रश्न पूर्ण लिहित नाही. प्रश्न कसा आहे? मोठा आहे. एक बस नागपूर वरून अमरावतीला 40 तास 20 मिनिटात पोहोचते. 4 तास 20 मिनिटं. पहा प्रश्न काय आहे? प्रश्न 9. प्रश्न क्रमांक 9. एक बस
एक बस आहे 3. नागपूर अमरावतीला बघा, नागपूर वरून अमरावतीला किती वेळात पोहोचते रे? 4 तास 20 मिनिटे. इथून इथं जायला ह्या बसला 4 तास आणि 20 मिनिटे एवढा वेळ लागलाय. 4 तास 20 मिनिटे एवढा वेळ लागतोय परतीच्या प्रवासाला. परतीचा परत येण्यास आता जातानाचा वेळ दिला इथं 4 तास 20 मिनिट. परतीच्या प्रवासाला तिला 1 तास जास्त लागतो. आता परत येताना जाण्यापेक्षा 1 तास जास्त लागतो, मग प्लस 1 तास करावं लागेल. बरोबर आहे का नाही? ओके. तर नागपूर वरून अमरावतीला जाऊन येण्यासाठी किती वेळ प्रवास करावा लागेल? अगदी सोपा प्रश्न आहे. नागपूरवरून अमरावतीला जाऊन परत यायचंय. जाण्यासाठीचा वेळ दिलाय त्यांनी. किती वेळ लागतो जाण्यासाठी? 4 तास 20 मिनिटं. आणि येतात 1 तास जास्त लागतो जाण्यापेक्षा. मग जाताना 4 तास 20 मिनिटं, येताना परत 1 तास एक्स्ट्रा, म्हणजे 4 तास 20 मिनिटं आणखी 1 तास एक्स्ट्रा. आणि एकूण वेळ विचारलाय, मग काय करावं लागेल? पहा, हे 4 तास 20 मिनिटं इथं करू का? आणि येताना पण तेवढा वेळ तर लागणारच आहे, 4 तास 20 मिनिटं. आणि किती वेळ लागतोय ते म्हणले? 1 तास जास्त लागतो, म्हणून तो 1 तास इथं ऍड केला. समजलं? नियंत्रित करा. 20 मिनिटं 20 मिनिटं 40 मिनिटं. आणि हे 4 आणि 4 8 तास आणि हा 9 तास. मग किती वेळ लागेल त्या बसला जाऊन परत येण्यासाठी? 9. समजलं का सर्वांना? 9 तास 40 मिनिट एवढा वेळ लागेल तिला. 10 नंबरच्या प्रश्नामध्ये प्रश्न असा आहे, मध्यान्होत्तर 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 10 मिनिटे चालले. तर मध्यान्होत्तर 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालेले नाटक. मध्यान्होत्तर म्हणजे काय? पहा, मध्यान्होत्तर आता मध्यान्होत्तर म्हणजे काय हे महत्वाचं आहे. मध्यान्ह पूर्व म्हणजे काय? हे मध्यान्होत्तर म्हणजे 12च्या नंतर, दुपारी 12 नंतर, दुपारी 12 नंतरचा वेळ म्हणजे मध्यान्होत्तर. आणि मध्यान्ह पूर्व म्हणजे काय रे? मध्यान्ह पूर्व 12च्या दुपारच्या 12च्या अगोदर, दुपारी 12च्या अगोदर जो काही वेळ असतो सकाळचा त्याला मध्यान्ह पूर्व म्हणायचं. मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12च्या नंतर. पहा, मध्यान्होत्तर 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू झाले ना. आता किती? 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालं नाटक. ओके. आता सुरू झालेलं नाटक मुलांचे ते नाटक 3 तास 10 मिनिटं चाललं. किती वेळ चाललंय? 3 तास 10 मिनिटं. 3 तास आणि 10 मिनिटे चालतंय ते नाटक. ओके. तर आता नाटक किती वाजता संपेल? म्हणजे काय करायचंय आता तुम्हाला? हे 3 तास 10 मिनिटं त्याच्यामध्ये मिळवावं लागते. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, 24 ताशी घड्याळ असतं ना, माहिती सगळ्यांना. त्याच्यात 12 नंतर 13 14 15 असते ते घड्याळ. त्या पद्धतीने याच्यात हे 3 तास आणि 10 मिनिटं मिळवून घ्यायचे. 12 वाजून 5 मिनिटांनी नाटक सुरू झालं, 3 तास 10 मिनिटं नाटक चाललंय, मग याच्यात हे मिळवून घ्यायचं. बघा इकडे लक्ष द्या. 5 मिनिटांनी 10 मिनिटं किती झाले? 15 मिनिटं. ओके. सोपी पद्धत. आणि त्या 12च्या पुढे 3 तास मोजा, 12 नंतर 13 14 आणि 15. आता तास नाही लिहायचं इथं, वाजून. आता 15 वाजून 15 मिनिटं म्हणजेच आपल्या घड्याळात 12 ताशी घड्याळामध्ये 12च्या नंतर 13 14 आणि 15 म्हणजे 3 वाजून 15 मिनिटं. कधी संपलं? नाटक 3 वाजून 15 मिनिटांनी संपलं. 3 वाजून 15 मिनिटांनी संपलं. सोपं आहे का नाही हे? आधी काय करायचं? बेरीज करून ते
कोणत्या घड्याळात करायचं? 24 ताशी घड्याळामध्ये. 24 ताशी घड्याळात केलं का आपल्याला ते येतं असं काढता. आपल्याला माहितीये 12 नंतर 13 वाजते, 14 वाजते, 15 वाजते, मग 3. 12 नंतर मग आपल्याकडे आता 1, 2 आणि 3 वाजता, बरोबर आहे? म्हणून ते 3 वाजून 15 मिनिटांनी नाटक संपले. कळलं का? 10 नंबरचा प्रश्न स्वाध्याय 16.1 मधला आपला स्वाध्याय 16.1 संपलेला आहे. त्याचा चांगला सराव करायचा आहे सर्वांनी. समजलं?